नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, आर-पी-एफ भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमध्ये एकूण 2 पदे आहेत, आर-पी-एफ कॉन्स्टेबल आणि आर-पी-एस-आय. तर मित्रांनो, ही आर-पी-एफ कॉन्स्टेबलची जाहिरात आहे आणि आर-पी-एफ एस-आयची ही जाहिरात आहे. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आर-पी-एफ, एस-आय आणि कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण सर्वात प्रथम व्हॅकन्सीज, त्याचबरोबर ते एज लिमिट काय आहे, सर्व माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ॲड नंबर आहे CN नंबर, त्यांनी ते ॲड नंबर दिला आहे, तुम्ही पाहू शकता. सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्हाला पे लेवल जो भेटणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार तो 6 लेवलचा असणार आहे. त्याचबरोबर याची शैक्षणिक पात्रता जी आहे ती ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कोणत्याही शाखेची पदवी चालते. त्याचबरोबर इनिशियल पे जो आहे तुम्हाला ₹35,400 भेटणार आहे. मेडिकल स्टँडर्ड जे याचं आहे ते B1 आहे आणि एज लिमिट जी आहे 1/7/2024 नुसार 20 ते 28 इयर्स इथपर्यंत पाहिजे. त्याचबरोबर व्हॅकन्सीज जे आहेत ते ऑल इंडियामध्ये 452 आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आर-पी-एफ कॉन्स्टेबलचं आपण बघितलं तर पे लेव्हल जो आहे तो तुम्हाला पे लेव्हल 3 भेटणार आहे. त्याचबरोबर याची शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. त्याचबरोबर इनिशियल पे जो आहे तो 21,700 आहे. याचे मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते B1 आहे. यामध्ये एज लिमिट आहे 18 ते 28 वर्ष. त्याचबरोबर एकूण व्हॅकन्सी जी आहेत ते 4,208 आहेत. तसेच आपण दोन्ही पदाला इन्क्लूड केल्यानंतर ज्या व्हॅकन्सीज होतात ते 4,660 व्हॅकन्सीज आहेत मित्रांनो. मग याचे जे अर्ज चालू होणार आहेत ते 15 एप्रिलपासून ते 14 मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तर 15 एप्रिलपासून याचे अर्ज चालू होणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी ₹500 फी आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹250 फी आहे. तुम्ही इथे पाहू शकता. एक्झामिनेशन फी आणि जे मोड ऑफ एक्झामिनेशन आहे ते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे आणि नंतरनं राउंड होणार आहे. त्यांनी माहिती दिली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथे रिझर्व्हेशनची त्यांनी माहिती दिली आहे. प्रत्येक कॅटेगरीच्या रिझर्व्हेशनची ते डिटेलमध्ये माहिती दिली आहे. तर मित्रांनो, आपण आता आर-पी-एफ कॉन्स्टेबलची फिजिकलचे इन्स्ट्रक्शन पाहूयात. त्याचबरोबर एक्झामिनेशन पॅटर्न पाहूयात. तर मित्रांनो, यामध्ये आर-पी-एफची जी पोस्ट आहे यामध्ये त्यांनी एज लिमिट दिलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे. SC, ST उमेदवारांसाठी 5 वर्षाचं, OBCसाठी, अनफॅमिलियर कॅन्डिडेटसाठी 3 इयर्स. मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅनचे एज रिलॅक्सेशनची माहिती त्यांनी कॅटेगराईज दिली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेटची इथे माहिती दिली आहे. त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ जे आहे ते 18 ते 28. त्यामध्ये UR EWSसाठी 2/7/1996. त्याचबरोबर OBC NCLसाठी 2/7/1993 आणि SC ST उमेदवारांसाठी 2/7/1991 आणि ऑल कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी लास्ट जी डेट ऑफ बर्थ आहे ती 1/7/2006 इथपर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर मित्रांनो, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET, फिजिकल मेजरमेंट टेस्ट PMT या 2 चाचणी असणार आहेत. पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल आणि कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह फिमेल यांच्यासाठी जो PETचा क्रायटेरिया आहे ते आहे 1600 मीटरचा इव्हेंट आहे. त्याचबरोबर 800 मीटरचा इव्हेंट आहे, तुम्ही पाहू शकता. लाँग जंप आहे, हाय जंप आहे. यामध्ये कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेलसाठी 5 मिनिट 45 सेकंदामध्ये 1600 मीटर कंप्लीट करायचं आहे आणि लाँग जंप जे आहे तो 14 फीटचे आहे आणि हाय जंप 4 फीटचे आहे. त्याचबरोबर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह फिमेलसाठी 800 मीटर रनिंग आहे, 3 मिनिट 40 सेकंदामध्ये कंप्लीट करायचे आहे. लाँग जंप 9 फीटचे आहे आणि हाय जंप 3 फीट आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता कॅटेगरी वाईज त्यांनी इथे हाईट इन सेंटीमीटर आणि चेस्ट इन सेंटीमीटर फॉर ओन्ली मेल असं त्यांनी माहिती दिली आहे. UR EWS OBCसाठी मेलसाठी हाईट जी आहे ती 165 आहे आणि फिमेलसाठी 157 आहे आणि SC ST उमेदवारांसाठी 160 आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 152 आहे. मित्रांनो, 1600 आणि 800 मीटरच्या इव्हेंटसाठी एकच चान्स भेटणार आहे आणि जे उरलेले इव्हेंट आहेत त्यामध्ये लाँग जंप आणि हाय जंप जे आहे यासाठी 2 चान्स भेटणार आहेत. तर मित्रांनो, ही माहिती होती फिजिकल फिटनेस इफिशियन्सी टेस्टबद्दलची, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, नंतरनं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे आणि PMT होणार आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर मित्रांनो, आर-पी-एफ कॉन्स्टेबल या पदासाठी रिटन एक्झामिनेशनचा पॅटर्न तुमच्यासमोर इथे आहे, तुम्ही पाहू शकता. पॅटर्न आणि सिलेबस फॉर CBT एक्झामिनेशन. टोटल जे एक्झामिनेशनची वेळ असणार आहे ती टोटल ड्युरेशन 90 मिनिटांची असणार आहे. यामध्ये एकूण 120 प्रश्न असणार आहेत आणि याची स्टँडर्ड असणार आहे, दर्जा जो असणार आहे परीक्षेचा तो 10वीचा असणार आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट शॅल बी अवॉर्डेड 1 मार्क फॉर ईच करेक्ट आन्सर. प्रत्येक बरोबर प्रश्नाला 1 गुण देण्यात येणार आहे, म्हणजे एक प्रश्न 1 गुणांचा आहे. त्याचबरोबर इथे निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. इथे 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराला. त्याचबरोबर नॉर्मलायझेशन ऑफ मार्क विल बी डन फॉर CBT हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट. तर मित्रांनो, मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झाल्यानंतरनं
जेव्हा रिझल्टच्या वेळेस नॉर्मलायझेशन मार्क तुम्हाला उमेदवारांना कळवले जातील. मिनिमम पास पर्सेंटेज फॉर एलिजिबिलिटी UR, EWS अँड OBC एन-सी-एलसाठी 35% आणि SC-STसाठी 20% मिनिमम पास पर्सेंटेज आहेत. त्याचबरोबर द मार्क्स स्कोर्ड इन CBT शॅल बी काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट्स फॉर फर्दर स्टेज ऑफ दिस रिक्रुटमेंट प्रोसेस. आणि त्यांनी सिलेबस दिला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे विषय असणार आहेत अरिथमॅटिक 35 मार्कासाठी असणार आहे, म्हणजेच मॅथ्स. त्याचबरोबर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 35 मार्क्स असणार आहेत. त्याचबरोबर जनरल अवेअरनेस 50 मार्काचा असणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, जे सेकंड स्टेज आहे ती फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. RPF SI तुम्ही ते एज लिमिट पाहू शकता. त्याचबरोबर त्यांनी ते एज रिलॅक्सेशन पण दिले आहे. एज रिलॅक्सेशनचा चार्ट तुम्ही इथे पाहू शकता. डेट ऑफ बर्थनुसार एज रिलॅक्सेशन किती भेटत आहे, कोणत्या जन्मतारखेचा उमेदवार इथे अर्ज करू शकतो, इथे पण त्यांनी माहिती दिली आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता RPF SIची रिक्रुटमेंट प्रोसेसची माहिती दिली आहे. यामध्ये पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, नंतर PET PMT होणार आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मित्रांनो, पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे CBT. त्यांनी एक्झामिनेशन पॅटर्न आणि सिलेबस दिला आहे. टोटल टाइम ड्युरेशन जे आहे ते 90 मिनिटांचे आहे आणि एकूण प्रश्न जे आहेत ते 120 आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराला. त्याचबरोबर नॉर्मलायझेशन ऑफ मार्क होणार आहे CBT झाल्यानंतरनं. त्याचबरोबर मिनिमम पास पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही ते कॅटेगरी वाईज पाहू शकतात. UR, EWS, OBC एन-सी-एल यासाठी 35% आणि SC-ST साठी 30% मिनिमम पास पर्सेंटेज आहेत पात्रतेसाठी. त्याचबरोबर इथे सिलेबस दिला आहे. अरिथमॅटिकचे 35 प्रश्न, रिझनिंगचे 35 प्रश्न, जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न आणि हा सिलेबस आहे मित्रांनो. आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, त्याचबरोबर फिजिकल मेजरमेंट त्यांनी माहिती दिली आहे. PET एक्झामिनेशनची माहिती तुम्ही पाहू शकता इथे. सब इन्स्पेक्टर मेलसाठी 1600 मीटर इव्हेंट आहे, लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे. 1600 मीटर 6 मिनिट 30 सेकंदामध्ये कंप्लीट करायचं आहे. लॉंग जंप 12 फीट आहे. त्याचबरोबर हाय जंप जे आहे ते 3 फीट 9 इंच आहे. इन्स्पेक्टर फिमेल या कॅटेगरीसाठी 800 मीटरचा इव्हेंट आहे, तो 4 मिनिटात कंप्लीट करायचा आहे. लॉंग जंप जे आहे ते 9 फीटचे आहे आणि हाय जंप जे आहे ते 3 फीटचे आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी PMT चार्ट दिला आहे फिजिकल मेजरमेंट टेस्टचा. इथे हाईट आणि चेस्ट ओन्ली फॉर मेल त्यांनी कॅटेगरी वाईज माहिती दिली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जे 1600-800 मीटरचा इव्हेंट जो आहे तो एकदाच होणार आहे आणि जे रिमेनिंग इव्हेंट आहेत लॉंग जंप आणि हाय जंप यासाठी एकूण 2 चान्स दिले जाणार आहेत. मित्रांनो, दोन्ही पदांना अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई RRB या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे rrbmumbai.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला दोन्ही पदासाठी अर्ज करता येईल. त्या दोन्ही पदांसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचं अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही RRBच्या वेबसाईटवरती जाऊन क्रिएट अकाउंट इथे जाऊन तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. त्याचबरोबर इथे ऑनलाईन मॅन्डेटरी स्कॅन्ड डॉक्युमेंटची माहिती आहे. डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे आणि किती कॉपी असली पाहिजे. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता सेम फोटोग्राफची कॉपी जी आहे ती 12 पाहिजे आणि त्यांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर इतरही माहिती दिली आहे. ही सर्व माहिती वाचणं मित्रांनो गरजेचे आहे. सर्व माहिती वाचूनच तुम्हाला या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा आहे. माहिती होती RPF नोटिफिकेशन बद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.